माझी विद्यार्थ्यांनी ठेवलं आहे की आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी शाळा बांधली, त्याचा आपल्याला जो फायदा मिळालेला आहे, आपणही असं काहीतरी काम करायचं आहे की ज्याचा फायदा आपल्या येणारी जी पिढी आहे त्या गावची त्यांना तो पोहोचेल. अशा पद्धतीने आपल्याला काहीतरी काम या संस्थेमार्फत त्या शाळेच्या आजूबाजूला करायचे, शाळेमध्ये किंवा शाळेच्या आजूबाजूला करायचे. संस्थेने काय ठरवलेलं आहे की दोन गोष्टी ठरवलेल्या आहेत. एक, मुंबईचं ऑफिस इथे घ्यायचं आहे मुंबईला, आणि नंबर दोन म्हणजे नंबर एक, आपली जी शाळा आहे ते गावच्या शाळेमध्ये लोक जे शिक्षण घेत आहेत, शिक्षणाचा मेन उद्देश काय असतो, शिक्षण कशासाठी घ्यायचं असतं, तर व्यक्तीचा, विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शिक्षण घ्यायचं असतं. शिक्षण कशाला पाहिजे, तुमचा सगळं आर्थिक, सामाजिक, बौद्धिक सगळ्या दृष्टीनं तुम्ही विकसित झाला पाहिजे, मग घेण्यासाठी शिक्षण घ्यायचं असतं. पण सध्या काय झालेलं आहे, शिक्षण आपण कशाला घेतो, चांगली नोकरी मिळवण्यासाठी. चांगली नोकरी मिळाली पाहिजे हाही त्याच्यातला एक महत्वाचा भाग आहे. तर ती चांगली नोकरी कशी मिळेल, तर मुंबईला पालक जागरूक असतात. ते काय करतात, आपल्या मुलाला कोचिंग क्लासला जातात किंवा कॉम्पिटिशनच्या ज्या क्लासेस आहेत, पण आता हे जग जे आहे ते स्पर्धेचं जग आहे. त्या स्पर्धेचे मध्ये टिकायचं असेल तर तुमच्याकडे तुम्ही क्वालिटी मेंटेन केली पाहिजे. तर आपण आपल्या शाळेमध्ये एक लायब्ररी अत्यंत काय म्हणतात मॉडर्न म्हटलं तर जास्त एकदम पुस्तकं असलेली सगळं आधुनिक साहित्याचे असलेली एक लायब्ररी किंवा अभ्यासिका, ज्या अभ्यासिकेमध्ये आपण 8वी ते 12वी, आता सध्या आपण हायस्कूलच नाही, परमेश्वर कृपेने आपण त्या कंपाऊंडमध्ये कॉलेजही केलं, ज्युनियर कॉलेजही बांधलेलं आहे. आणि ज्युनियर कॉलेजचं नाव आलं तर मला पटकन आपल्या जिल्ह्यात माझे विद्यार्थी आहेत, आता आलेला नाही पण येईल आता, राजू पावसकर. मला वाटतं त्याला आपण एवढी दाद दिली पाहिजे की त्या या गोल्डन जुबलीचं औचित्य साधून त्या राजू पावसकरना आपल्या वडिलांचं नाव जर कॉलेजच्या इमारतीला दिलं तुम्ही, तर त्याने 25 लाख रुपये खर्च करून आपल्याला एक सुंदर इमारत बांधून दिलेली आहे. नसला तरी त्याच्यासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजे. केवढं मोठं घर, माझ्या पहिल्याच वर्षी अशोक पावसकर ज्युनियर कॉलेज कला आणि वाणिज्य, आणि त्याच्यासाठी 25 लाख रुपयाची इमारत त्याने सुंदर त्यांनी बांधून दिलेली आहे. त्याचा बोध घेऊन ते झालेलं आहे. तर तशा पद्धतीनं हे 8वी ते 12वीतले जे विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये तिथे शिक्षण घेत आहेत, त्यांना एक आपल्यासाठी एवढी रक्कम जमवायची की त्याच्यामधून त्यांना एक्सपर्ट लोक, आता यातून सर माझे विद्यार्थी आहेत त्यांचाही सल्ला आपण त्याच्यामध्ये घेऊया की त्याच्यामध्ये आपण ती जे शाळेमध्ये शिक्षण मुलं घेत आहेत, तर त्या कॉम्पिटिशनची तयारी, त्यांच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी त्यांच्याकडून कशी करून घेता येईल, त्याच्यासाठी एक अभ्यासिका आपण लायब्ररी बनवायची आहे आणि मुंबईमध्ये ऑफिस घ्यायचं आहे. त्या दोन्ही कामासाठी आपल्यासमोर टार्गेट आहे 50 लाख रुपये जमवण्याचं एक टार्गेट आहे, की आम्ही जाऊ येणं केलं प्रकारे. पण अशी अपेक्षा आहे की माझी विद्यार्थी म्हणून आमच्या घरातले जायचो कुठंतरी आपण त्या शाळेत आपल्याला घडवलं, आपण ते नाकारू शकत नाही. आपली जी आता सध्याची जी पर्सनॅलिटी आहे, सध्या आपण जे काय आहोत त्याचं बहुतांशी श्रेय आपल्या त्या हायस्कूलला आहे. हे आपल्याला विसरून चालेल का, तर कुठंतरी एक परत वेळ म्हणून जर आपल्याला एक मुंबईला ऑफिस घ्यायचं आणि त्या तिथल्या विद्यार्थ्यांचं तिथं जर करायचं असेल तर आपल्या खुशीनं असं आपण ठरवलं की माझे विद्यार्थी म्हणून 5,000 रुपयाचे एक काय दिलं तर आपल्याला एक डोनेशन किंवा वर्गणी जमेल. पण ते कंपल्सरी नाही. आमचं चेअरमॅन जे अशोक सातवक्षे साहेब आहेत त्यांचं म्हणणं, साहेब आपल्याला भेटणं हे गरजेचं आहे. ते किती गरजेचं आहे हे मला घाणीगावकरांचं बोलणं आपलं समजलं. पैसे ठीक आहे येऊन जातील, आज आपण इकडे तिकडे आता यांच्या सरांसारख्या माणसं मिळाले आहेत, आपण आहोत, आपले काही कॉन्टॅक्टचे वापरून आपण जमा करू, पैसे आणून काही मोठी गोष्ट नाही. तर तुम्ही तुमचं सहकार्य असंच द्यायचं आहे. जेवढ्या आम्ही आपल्याला 5 आणि 6 तारखेचा जो कार्यक्रम होईल, तुम्ही याच्या 10 पटीने माणसं आपल्याला तिथं पाहिजे. 2 दिवस आपण तो कार्यक्रम करणार आहोत. मग त्याच्यामध्ये भजन ठेवूया, मधुकर बरोबर भजन एक्सपर्ट आहे त्याच्यामध्ये एक तासभर आपण काहीतरी नकला कलाकार असं काहीतरी करता येईल. पण ते 2 दिवस आपण काय करायचं, आपल्या प्रत्येकाच्या स्मरणात राहतील असे ते आपल्याला 2 दिवस बनवायचे आहेत. तर अशा पद्धतीने आपण तो कार्यक्रम करणार आहोत. मी जास्त बोलत नाही, प्रत्येकाला बोलायचं आहे. आणि तो कार्यक्रम कसा करायचा आणि या निधी संदर्भात काय करताय, तुमचे काय विचार आहे. जसं आम्ही आता पहिलं काय करणार आहोत की डोनेशन त्या मार्फत मिळवणार आहोत. एक आपण ते स्मरणिका करणार आहोत. त्या जाहिराती होते, जाहिरातीचे फॉर्म वगैरे देखील सेक्रेटरी साहेब कुठे गेले ते प्रत्येकाला त्या जाहिराती कोणाला देत आलं तर त्यांनी जाहिरातीचे रुपयाने आणून द्यायचे. कोणाचे जर वैयक्तिक कॉन्टॅक्ट कोणाच्या मोठ्या माणसाची असतील, ते कोणी म्हणालं साहेब तुम्ही 2-4 जर तुमच्या संस्थेचे आले तर मी अमुक माणसाकडे घेऊन जाईल, तो आपल्याला काहीतरी डोनेट शाळेसाठी काहीतरी घेऊ शकेल असं. आणि हे लक्षात आपण स्वतःसाठी मागत नाही, संस्थेसाठी किंवा गावासाठी मागण्यामध्ये काही कमी पडणार नाही. मी 1000 घेऊन जाणार आहे, चला माझ्या शाळेसाठी माझ्या संस्थेसाठी काहीतरी मदत करेल याच्यामध्ये. अशा पद्धतीने तुम्ही पुढे यावं, माझी विद्यार्थ्यांनी जास्त पूर्ण सहभाग घ्यावा आणि पुढे जावं असं मला वाटतंय. शेवटी एवढंच सांगेन की मला आता कळलंय की आपल्या बहुतेक माझे विद्यार्थी आपल्या संस्थेचे मेंबर देखील नाही. तर कृपया सगळ्यांनी 200 रुपयाचा फॉर्म भरून आपण, कारण तुम्हाला ही संस्था चालवायची आहे. आज माझं वय 61 वर्ष आहे, आपण काय थोडं वर्ष, पण बाकीच्या सगळ्यांनी आपल्या नंतरची जी पिढी येणार आहे सगळ्यांनी मेंबर वाढायचे अगोदर. कारण आपण त्या शाळेमधून शिकला असल्यामुळे आपल्याला जी त्या शाळेबद्दल अटॅच
भेटतात तर आपण त्या संस्थेचा मेंबर बनावा आणि संस्थेच्या मिटिंगला प्रत्येक वर्षी आपण शाळेमध्ये काय काय केलं त्याची वार्षिक सभा होते. तर कृपया त्या वार्षिक सभेला देखील तुम्ही एवढ्याच मोठ्या संख्येनं एवढ्याच मोठ्या याच्यात उपस्थित राहावं अशी मी सगळ्यांना विनंती करतो आणि माझे 2 शब्द आठवतो घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. चौऱ्याहत्तर आहेत का एक्सपर्ट आहे, अनुभव आहे पण काय बोलायचं असेल तर बोला. असेल तेव्हा हिंदू अशासाठी म्हटलं की आपण एका शाळेत शिकतो, एका शाळेत शिकलो म्हणजे आपण मोठं झाले. मी यशवंत गड्यानंतर 74ची बॅच, त्यानंतर मी 11वी पास होती शाळेत. शेवटची बॅच 11वी, त्यानंतर 10वी झाली आमच्यानंतर ना, त्याच्यानंतर 10वी झाली. तर 11वी पास होती परत कारखान्यामध्ये 40 वर्ष नोकरी केली आणि आता मी सेवा आमच्या संस्थेचे पदाधिकारी, उपस्थित माजी विद्यार्थी, मी 1974च्या बॅचमधला SSCचा विद्यार्थी होतो आणि आमचे सर्व सर्वज्ञ फिरोज पटेल साहेब आपले त्यावेळी अग्रेसर होते आणि आताही त्यांनी आपल्या सगळ्या याच्यामध्ये प्रगती केलेली आहे आणि ते सेवानिवृत्त आहे. मी पण 60 वर्षे संपून जुलै 17ला रिटायर होत आहे. अजून मी पोस्टामध्ये नोकरी करतो, पोस्ट मास्टर म्हणून काम करतोय आणि या 2017 मध्ये रिटायर होणार आहे. या संस्थेशी तसं माझा बऱ्याच वेळा म्हणजे मी संबंध आहे, मी काम केलेलं आहे या संस्थेमध्ये प्रतिनिधी किंवा असं. मध्यंतरीच्या काळामध्ये मला काही जमलं नाही किंवा काही नाही, पण माझी अटॅचमेंट लघु सामान्य विद्यालय संस्थेशी आहे. 7 वर्षे वगैरे आम्ही सगळे एकत्र बऱ्याच ठिकाणी काम केलेलं आहे आणि मध्यंतरी जो एक कार्यक्रम पण आपण केलेला सगळ्यांना जोडप्यांना साड्या ह्या त्या सगळ्या, त्यामुळे आपण नेहमी कार्यरत आहोत आणि कार्यरत होतो ते आता पण आपण आहोत. आता सुद्धा एक माझी विद्यार्थ्यांचा फिरोज पटेल किंवा सर्व पदाधिकाऱ्यांनी हा संकल्प सोडलेला आहे. खरोखर चांगला संकल्प आहे. आपण वैयक्तिक व्यवहारामध्ये बऱ्याच प्रगती करतो, पण सामाजिक जी अटॅचमेंट आहे मग अशी बोलले ती प्रत्येकाला असणं फार गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये वाईट का असू नये, ती सार्वजनिक अटॅचमेंटच असावी, त्याच्यात मोठा खूप छोटा खूप नसावा. आणि ह्या सगळ्यांचं आमचे आत्माराम नेहमी सांगतात की सगळ्या भिंती पाडायच्या आणि लोकांनी एकत्र यायचं, नेहमी आपल्या प्रयत्न करतात. तसंच आपण सगळ्या लोकांनी भिंती पाडून एक माझे विद्यार्थी म्हणून या संस्थेमध्ये जे कामकाज जे आपल्या लोकांनी आपल्याला जो इश्यू दिलेला आहे त्या पद्धतीने काम करायचं आहे ते सगळ्या लोकांनी एकत्र येऊन काम करावं. आम्ही तर असणारच आहोत आणि हे चांगलं काम आहे आणि ते करावं असं माझं मत आहे. आणि मी त्याला काय लागण्याची मत आहे माझ्या हस्ते ती मी देणारच आहे. मी काय अनाउन्समेंट करणार नाही, पण ज्यावेळी असेल त्यावेळी तसं ती मदत करते. धन्यवाद. अजून पण आहे का 74च्या बॅचचे? 1975ची बॅच ठाकूर रघुनाथ चिंदरकर त्यांच्या बॅच मध्ये कोणी आहे का? 75ची शेवटची बॅच 11वीची. त्याच्यानंतर 10वी सुरू झाली. कोणी असेल त्या बॅचचं तरी? ठाकूर रघुनाथ चिंदरकर म्हणजे माझे बंधू, आताच यावर्षी रिटायर झालेले. सचिवालयात मी म्हणजे आता बोलला तर थोडक्यात सांगतो. 10वी म्हणजे आता जसं फिरोजभाई म्हणाले तुम्ही 10वी तिथे शिकून तो ज्या पद्धतीने नंतर इथे MPSC ची एक्झाम दिली आणि त्या एक्झामच्या थ्रू सचिवालयात जॉब लागला मंत्रालयात आणि मंत्रालयात सेक्शन ऑफिसर क्लास 1 ऑफिसर म्हणून तर आताच रिटायर झाला. मी माझ्या आणि जसं अशोकने आता महत्वाची अजून माहिती अशी दिली कॉलेजची आपलं 11वी 12वी झाली त्यासाठी त्याने सचिवालयात असल्यामुळे सहकार्य केलेलं होतं. आणि महत्वाचं म्हणजे आता आपला किती फायदा त्या शाळेमुळे झाला बघा. 10वी तिथे शिकलेला मुलगा इथे येऊन महाराष्ट्रातल्या एका कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये रँक मध्ये येऊन तो सचिवालयात लागला. तर ही देणगी सगळी त्या शाळेची आहे, त्या मातृभूमीची आहे, आपल्या लघु सामंत विद्यालयाची आहे आणि समता सेवा संघाची आहे. ते जे म्हातारी माणसं सगळी एकत्र येऊन त्यांनी जो काही कष्ट केले त्याचं हे सगळं फळ आहे. तर आणि अर्थातच आता भाऊ असल्यामुळे बऱ्याच वेळा तो मी त्याची आठवण काढतो. आज काही कामानिमित्त तो येऊ शकला नाही, पण तो असेल या कार्यक्रमामध्ये.
यानंतर ब्रेक घ्यायचा छोटा. केक कापूया आपण आपल्याबरोबर. आणलं का तुम्ही? एक 5 मिनिटाचा ब्रेक घेऊ कारण काय आपल्याला 50 वर्ष झाले शाळेत तर कुठेतरी काहीतरी एक हे पाहिजे ढोल पाहिजे मग आपण एक केक कापायचा आहे आता आणि त्याच्यानंतर मग आपण परत कंटिन्यू करू सेशन. ठीक आहे वेळ देऊ नका, केक आणला. आणि गावकर म्हणाले तसं तुम्ही सगळेजण जमलात ना त्याचा हे सेलिब्रेशन आहे. आपण सगळे घरातली माणसं एकत्र येतो तेव्हा जसा आनंद व्यक्त करतो तसाच उद्देश आहे हा केक कापण्याचा.